विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी विठ्ठल विठ्ठल कोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगकारू प्रथम नमन पाण्डुरंगकारू प्रथम नमन पाण्डुरंगकारू प्रथम नमन पाण्डुरंगकारू प्रथम नमन
सद्गुरु दास तुका धर्मा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञाजी हो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानिश्यवाधापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचरे करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पुरीन कीर्ती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती गीता वाचे भागवत वाचे गीता वाचे भागवत वाचे वाचे ज्ञानेश्वरी श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होते आळंदीची विद्यार्थिनी योगी पावन मनाचा
असा हे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी शब्द शास्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकार विकार करुणावरून आले अखिल गुणीजन भक्तवत्सल जग उद्धार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपाद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय व अधिक करून सर्व संत मंताच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाचे चिंतन रूपी सेवा करण्याचे सौभाग्य मला लाभलेले आहे व तसेच मला साथ देणारे गायनाचार्य आपल्या द्वारका ताई व तसेच आपल्या शिवनंदा ताई व आमचे गजानन महाराज तसेच मृदंगाचार्य महाराज तेही गजानन महाराज व ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करतो त्या ताई देखील येथे उपस्थित आहेत हार्मोनियम वाले बाबा ते देखील आहेत सर्व महिला मंडळ आपण येथे उपस्थित आहेत आपल्या गावचं एक विशेष आहे महाराज सर्व महिला मंडळींचा उत्सव आहे मी काही गावामध्ये कीर्तनाची तारीख घ्यायची म्हटले ना महाराज लोक म्हणतात आम्हाला महिलेचं कीर्तन चालत नाही महिलेच्या हातचं खायला चालते तिच्या पोटी जन्मा घ्यायला चालते पण तिचं कीर्तन का चालत नाही पण आपल्या गावामध्ये विशेष आहे महाराज पूर्ण महिला सप्ताह कीर्तनकार महिला गायनाचार्य महिला टाळकरी मंडळी सुद्धा महिला विशेष आहे महाराज टाळकरी मंडळी साधे एकदा टाळ्या वाजवा काय नियोजन लावलं महाराज खरंच खूप छान आज ज्यांचं सौजन्य आहे त्या सौ गुंफाबाई बबनराव नांगोलकर व तसेच कल्पनाताई शिवम ढोले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आज ज्यांच्यामुळे मला आज तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला ते आमचे रामभाऊ मामा ते त्यांच्यामुळे आम्हाला इथे येण्याचा योग आला तुमच्या गावचं मला दर्शन झालं आता सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त चित्कला मुक्ताबाई महाराज यांचा अत्यंत महत्वाचा ताटीच्या 13 अभंगापैकी पहिल्या क्रमांकाचा अभंग आज मी या ठिकाणी निवडलेला आहे विठ्ठल अभंग मुक्ताबाईचा आहे अभंग अत्यंत सोपा आहे अभंग म्हणेपर्यंत बहुतांश लोकांना कळालं नसेल की अभंग मुक्ताबाईचा आहे अभंग मुक्ताबाईचा आहे हे का कळालं नसेल याचं कारण मी तुम्हाला सांगते जगद्गुरु तुकोबरायचा अभंग असेल तर शेवटी तुका म्हणे असतं एकनाथ महाराजांचा अभंग नसेल तर एका जनार्दनी असतं नामदेव महाराजांचा अभंग असेल तर शेवटी नामा म्हणे असतं पण स्त्रीत्वाचा मोठेपणाचा एवढा अधिकार आहे की माझ्या मुक्ताबाईने शेवटी मुक्ताबाई म्हणे वापरलं नाही तर म्हणे मुक्ताबाई म्हणता आलं असतं पण खरं सांगू का बाबा स्त्रीचा मोठेपणा स्त्री कधी दाखवतच नाही आणि स्त्रीला मोठेपणा दाखवायची गरजच नाही अरे जगाने स्त्रीला मोठं मानावं असे स्त्रीने कर्तृत्व करावं आणि तसंच कर्तृत्व माझ्या मुक्ताबाईच होतं म्हणून मुक्ताबाई सर्वश्रेष्ठ ठरल्या अरे प्रत्येक संतांकडे बघितलं तर काही ना काही पदवी लागल्या गेली ज्ञान म्हटलं तर ज्ञानोबा आहे भक्ती म्हटलं तर नामदेव महाराज वैराग्य म्हटलं तर तुकोबराय शांत म्हटलं एकनाथ महाराज पण आदिमाय आदिशक्ती म्हटलं तर केवळ आणि केवळ मुक्ताबाई महाराज इथे जरी ज्ञानोबरायची जरी बहीण असली तर एक वेळेला निवृत्ती दादा म्हणतात मुक्ता तू जरी आमची बहीण असली तरी आमच्या तिघाही भावंडांना आई राहिली नाही ग आमच्या तिघाही भावंडाची आई
तू आहेस म्हणून आदिमाय आदिशक्ती अशा मुक्ताबाईचा अभंग आज मी या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल निवृत्ती दादाची साधकता लवकर कळत नाही, ज्ञानोबरायचं युक्त असलेलं ज्ञान लवकर कळत नाही, सोपान काकाचा एकांतर लवकर कळत नाही आणि माझ्या मुक्ताबाईचं गुह्य लवकर कळत नाही. मुक्ताबाईचं गुह्य ज्ञान समजून घेण्याकरता तेवढं आपण ज्ञानी असणं फार गरजेचं आहे. कारण अज्ञानाला मुक्ताबाईचं ज्ञान कळूच शकत नाही. हा मुक्ताबाईचा मोठेपणा आहे. मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला ज्ञानोबराला उपदेश करावा लागला. बहुतांश लोक म्हणेल की ज्ञानोबराकडे तर एवढं ज्ञान होतं, मग मुक्ताबाईला ज्ञानोबराला उपदेश का करावा लागला? ज्ञानोबराकडे का कमी ज्ञान होतं का महाराज? ज्ञानोबराला ज्ञानाचा सागर म्हणण्यात आलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराला ज्ञानाचा सागर म्हणण्यात आलं. मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला ज्ञानोबराला उपदेश करावा लागला. मुक्ताबाई म्हणतात, दादा तू योगी आहेस, नुसतं मनाला योगी नसतं, कर्माने योगी असावं लागतं, अष्टांग योगी असावं लागतं. तू यापैकी कुठला योगी आहेस? ज्ञान योगी आहेस, कर्मयोगी आहेस, भक्ती योगी आहेस. आणि तू जर स्वतःला योगी म्हणवितो तर योग्याचं लक्षण तुझ्याकडे आहे का? लोकांचे शब्द जरी वाईट असले, तुला जरी क्लेश झाला तरी तो संतांनी उपदेश मानावा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल मुक्ताबाई अत्यंत गोड सांगतात योग्याचे लक्षण. पण मला असं वाटतं मुक्ताबाईचे 13 अभंग पाठ नाही झाले तरी चालेल, एकच अभंग पाठ करा, पण नुसता पाठ करू नका. सध्या झाले काय महाराज माहिती आहे का? सगळं पाठांतराकडे लक्ष आहे. आणि तेही सोशल मीडियामुळे आपण वाचनही संपलं आणि लेखनही संपलं. सोशल मीडियामुळे आपण वाचायलाही तयार नाही, लिहायला सुद्धा तयार नाही. पण मला असं वाटतं मुक्ताबाईचे 13 अभंग पाठ नाही झाले तरी चालेल, एकच अभंग पाठ करा, पण आचरणात काय आणता याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. सध्या झाले काय महाराज माहिती आहे का? कीर्तनकारही भरपूर झाले, प्रवचनकारही भरपूर झाले. प्रत्येक ठिकाणी कीर्तन आहे महाराज. 10व्याला कीर्तन, श्राद्धाला कीर्तन, वस्तूला कीर्तन, प्रत्येक ठिकाणी कीर्तन आहे. दगड उचलला की महाराजही भरपूर झाले, कीर्तनकारही भरपूर झाले. शोकांतिका इतकीच आहे की लोक म्हणतात मी रोज कीर्तन ऐकतो, पण मला असं वाटतं त्यातला आचरणात काय आणता येईल याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की आजचा अभंग नुसता बघायचा नाही, आजचा अभंग नुसता पाठ करायचा नाही, तर आजच्या अभंगामध्ये महत्त्वाचे मुद्दे मुक्ताबाई ज्ञानोबराला सांगतात याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला ज्ञानोबराला उपदेश करावा लागला. ज्ञानोबराकडे का कमी ज्ञान होतं का महाराज? मग उपदेश का करावा लागला? उपदेश हा शब्द नाही पटला तर ते विनंती शब्द वापरला तरी चालेल, पण या अभंगामध्ये उपदेशात्मक उपदेश केलेला आहे, पण उपदेश करायला हरकत नाही. मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला ज्ञानोबराला उपदेश करावा लागला? खरं सांगू का बाबा, निवृत्ती दादा, सोपान काका आणि ज्ञानोबराय त्या तिघांनी जेवढे जीवनामध्ये हाल प्रतिष्ठा सहन केल्यात ना बाबा, त्यांच्यासारखे हाल आमच्यासारखा एकही महाराज करू शकणार नाही.
अरे फक्त तुमच्यातलं जरी म्हटलं ना कार्यक्रम जमला नाही तर आमच्यातलं लगेच म्हणेल पुढच्या वर्षीपासून या गावाला तारीख नाही. यदा कथाचे संत त्यांनाच म्हणतात की ज्याच्याकडे दया आहे त्याच्याकडे क्षमा आहे तो खरा संत आहे. निवृत्ती दादांचा प्रसंग बघितला तर निवृत्ती दादाच्या पुढे साधक उपमा लागल्या जाते, विश्वगुरु उपमा लागल्या जाते. अशा निवृत्ती दादाने किती त्रास काढलाय महाराज. निवृत्ती दादांचा प्रसंग बघितला तर निवृत्ती दादाचे पंजोबा त्र्यंबक पंत, त्र्यंबक पंताचे चिरंजीव गोविंद पंत, गोविंद पंताचे चिरंजीव विठ्ठल पंत आणि विठ्ठल पंताचे चिरंजीव मग ते निवृत्ती दादा. त्र्यंबक पंताने अनुग्रह दिला तो गोरक्षनाथाने दिला, गोरक्षनाथाने गोविंद पंताला, गोविंदी पंताने विठ्ठल पंताला आणि विठ्ठल पंताने मग तो निवृत्ती दादाला दिला. ही वारकरी संप्रदायाची वाट चालू आहे. मग अशा निवृत्ती दादाने किती त्रास काढलाय महाराज. अरे सगळ्यांवरती प्रेम करायचं आहे. ज्या वेळेला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता शुद्धी पत्र आणण्याकरता गेले त्यावेळेस त्या ब्राह्मणाने खूप त्रास दिला. सांगितलं आमच्याकडनं चुकी झाली पण चुकीच्या मोबदल्यामध्ये आम्हाला शिक्षा काय असणार आहे तुम्ही सगळ्यांनी सांगा. त्यावेळेस विठ्ठल पंत सकाळी पहाटे 4 वाजता शुद्धीपत्र आणण्याकरता गेले. सभा भरलेली आहेत, सर्व ब्राह्मण लोक बसलेले आहेत. विठ्ठल पंत तेथे गेले आणि गेलेले असताना विठ्ठल पंतांनी शेवटी निर्णय विचारला. निर्णय सांगा. सगळ्या ब्राह्मणांनी निर्णय सांगितला विठ्ठल पंत तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली आणि ती चूक या धर्माला मान्य नाही म्हणून तुम्हा दोघांनाही देहांत प्रायश्चित्त भोगावं लागेल, या देहाचा त्याग करावा लागेल. हे ऐकल्याबरोबर विठ्ठल पंताच्या डोळ्यातनं पाणी आले महाराज. रडायला लागले विठ्ठल पंत. हे ऐकल्याबरोबर विठ्ठल पंत तेथेच मूर्छादून पडले. तेथे पडलेले असताना सगळे ब्राह्मण निघून गेले. विठ्ठल पंत तेथेच पडलेले आहेत. विठ्ठल पंताच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल पंताच्या डोळ्यावर सूर्यकिरण आले. विठ्ठल पंत हळूवार दृष्टिक्षेप करतात आणि बघतात तर काय सकाळ झालेली आहेत. माझी रुक्मिणी माझी वाट पाहत असेल, माझी लेकरं माझी वाट पाहत असेल, पण पुढे या देहाचा त्याग करायचा आहे, हा देह समर्पित करायचा आहे. विठ्ठल पंताच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबारे दिसत होते महाराज. सकाळी विठ्ठल पंत घराकडे आले. घराकडे येत असताना 4ही भावंडगार झोपलेली आहेत. माझ्या रुक्मिणी मातेने विठ्ठल पंतांना येताना पाहिले. रुक्मिणी मातेने विठ्ठल पंताच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं सांगा ना ब्राह्मणाने निर्णय काय सांगितला. विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी हा देह समर्पित करायचा सांगितला, प्रायश्चित्त भोगायला लावले. हे ऐकल्याबरोबर रुक्मिणी माता रडायला लागल्या. रडत असताना विठ्ठल पंताचा सगळ्यात जास्त विश्वास, सगळ्या देवांपैकी विश्वास फक्त महादेवावर होता. विठ्ठल पंत महादेवाच्या मंदिरात गेले आणि बोलू लागले देवा ब्राह्मणाने जो निर्णय दिला तो तुम्हाला मान्य आहे का. पिंड बोलू लागली विठ्ठल पंत प्रायचित्त भोगल्याशिवाय पर्याय नाही, हा देह तुम्हाला समर्पित करावाच लागेल. हे ऐकल्याबरोबर विठ्ठल पंत रडायला लागले. विठ्ठल पंताच्या डोळ्यातनं खळकन पाणी आले. डोळ्यातलं पाणी गालावर आले. रडायला लागले विठ्ठल पंत. माझी रुक्मिणी माता रडायला लागले की या 4ही भावंडांना सोडून कसं जावं मी. काय त्या आईचं काळीज असेल महाराज. आपल्याला जर 2-3 दिवस आपल्याला मुलाला सोडून जायचं म्हटलं तर विचार येतो, पण माझी रुक्मिणी माता त्या 4ही भावंडांना सोडून हा देह समर्पित करतो. रुक्मिणी माता त्या 4ही भावंडाच्या चेहऱ्यावर हात फिरवते. काय त्या आईचं काळीज असेल महाराज. रडायला लागल्या रुक्मिणी माता. रडत असताना निवृत्ती दादा आले आणि निवृत्ती दादा म्हणतात बाबा तुम्ही सकाळपासून शांत आहात, काही बोलत नाही, काय झालं सांगा बरं. विठ्ठल पंत म्हणतात निवृत्ती आता तुला या 3ही लेकरांचा बाप तुला व्हायचा आहे. मोठा भाऊ बापाच्या जागी असतो म्हणून मुक्ताला तुला सांभाळायचं आहे. ज्ञान अलगड आहे, ज्ञानाला तुला सांभाळायचं आहे. सोपाना शांत आहे, कुणाचाही ऐकतो, सोपानाला तुला सांभाळायचं आहे. आई बाबा तुम्ही खरंच या देहाचा त्याग करणार आहात का. प्रायचित्त एवढं कठीण असतं का. तुम्ही खरंच या देहाचा त्याग करणार आहात का.
विठ्ठल पंत म्हणतात, निवृत्ती, जर कदाचित आम्ही या देहाचा त्याग केला नाही, हा देह जर समर्पित केला नाही, तर तुम्हा चारही भावंडांना खूप त्रास कासावी सप्राण जीवन रमणी, कासावी सप्राण जीवन रमणी, कासावी सप्राण जीवन रमणी, कासावी सप्राण जीवन रमणी. कासावी सप्राण
माईचं काळीज असेल महाराज. रडायला लागल्या रुक्मिणी माता त्या चारही भावंडाच्या डोळ्यावर हात फिरवतात. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माते त्या चारही भावंडांकडे पाहतात आणि या देहाचा त्याग करतात. हा देह समर्पित करतात. पण विठ्ठल पंताचं आणि रुक्मिणी मातेचं संपूर्ण चित्त मुलांमध्ये गुंतलेलं होतं. निवृत्ती दादा घराकडे आले आणि घराकडे देत असताना ज्ञानोबाराय, मुक्ताबाई आणि सोपान काका दारात बसलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, दादा कुठं गेला होतास रे तू? काही नाही रे, थोडंसं काम होतं, गेलो होतो. दादा सकाळपासून घरामध्ये आई दिसत नाही रे, बाबा दिसत नाहीत, कुठं गेले रे आई बाबा? अनाव धानावने निवृत्ती दादाला ज्ञानोबारायला सर्व सांगावं लागलं. निवृत्ती दादाला ज्ञानोबारायकडे बघून काही वाटत नव्हतं, सोपान काका कडे बघून काही वाटत नव्हतं. पण एवढ्याशा चिमुकल्या मुक्ताकडे बघितलं तर ढसा ढसा रडायला लागले निवृत्ती दादा की एवढ्याशा चिमुकल्या मुक्ताला कसं सांभाळू मी? सगळे लोक आता मला संन्यासाची मुलं म्हणून चिडवणार आहेत, कसं सांभाळू या मुक्ताला मी? एवढीशी चिमुकली मुक्ता म्हणते, दादा 2-3 दिवस झाले रे, घरामध्ये आई बाबा नाहीत, कुठे गेले रे आई बाबा? ज्ञानदादा म्हणतो, तर ते कायमचे देवा घरी गेले असं तू म्हणतोस ना रे दादा. पण दादा खरं सांगू का रे, 2-3 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही दादा, मला खूप भूक लागली रे, काहीतरी खायला घेऊन देणार रे दादा. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना जा बरं का, आपल्या मुक्ताला खूप भूक लागली, काहीतरी खायला घेऊन ये. सकाळी सकाळी ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता गेले आणि भिक्षा मागण्याकरता जात असताना एका ब्राह्मणाला त्याच्या मुलीला स्थळ पाहण्याकरता जायचं होतं, अर्थात वर बघण्याकरता जायचं होतं. त्या ब्राह्मणाने फक्त ज्ञानोबारायचा आवाज ऐकला तर तो ब्राह्मण बाहेर येतो. फक्त ज्ञानोबारायचा आवाज ऐकला तर बाहेर येतो आणि ज्ञानोबारायचा चेहरा पाहला तर शैचल्य स्नान करतो. अर्थात पायात बूट तसे, अंगावरती कपडे तसेच शैचल्य स्नान करतो. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, ब्राह्मण काका तुम्ही आम्हाला पाहिल्याबरोबर स्नान केलंय? होय का? संन्यासाची मुलं आहात तुम्ही, तुम्हाला पाहिल्याबरोबर आम्हाला विटाळ होतो.